समस्त चंद्रपूरकरांना माझा नम्र नमस्कार। माझा मित्र डॉक्टर विश्वंभर आणि मी सामान्य माणसं आहोत, आम्ही कोणी नाही। तरी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमचं काय मत आहे, आमचं काय म्हणणं आहे, आमची काय मांडणी आहे ऐकण्यासाठी आले, याबद्दल सर्वप्रथम मोठ्या मनाने खुल्या दिलाने इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो। जेव्हा बंडूभाऊ धोत्रे यांनी मला फोन केला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, त्याचं आयोजन केलेलं आहे, मी सुरुवातीलाच त्यांना नाही असं म्हटलं, कारण की आमच्या जवळपास आता 55 सभा झालेल्या आहेत आणि आम्हाला आता एवढ्या दूर येऊन सभा घ्यायची नव्हती, कारण की सतत प्रवास, झोप नाही। साधारणतः तुम्हाला सांगतो की आम्ही जर ॲव्हरेज काढला तर 300 किलोमीटर दररोज प्रवास असा ॲव्हरेज निघतो। त्याच्यामध्ये परत रात्री प्रवास करून पुण्यात जायचं, पुन्हा आपले कामं करायचे, कधी मुंबईला हायकोर्टात जायचं, कधी विश्वंभर मुंबईला एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमध्ये जाणार, असं करून आम्ही हे काम करतो आहे। लोकांचा सहभाग, लोकांचा पाठिंबा हा खूप उत्साहवर्धक आहे आणि म्हणून आम्हाला आणखी जास्त हुरूप चढलेला आहे। बंडू धोत्रे यांनी जे सांगितलं की ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी, लोकांपर्यंत या कार्यक्रमाचा संदेश पोहोचवण्यासाठी ज्या ॲटो रिक्षावाल्यांनी काम केलं, ज्या भाजीवाल्यांनी काम केलं, ज्या गरीब मजुरांनी काम केलं, बसस्टँडवर काम करणाऱ्या हमालांनी काम केलं आणि सगळ्या सुशिक्षित लोकांनी काम केलं, फॉरेस्टमधल्या अनेक रिटायर्ड अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यासाठी काम केलं, पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। मी बंडूभाऊंना विचारलं काही जणांची नावं तुम्ही सांगा, मला ते घ्यायला पाहिजे, तर त्यांनी सांगितलं कोणाचंच नाव घ्यायचं नाही, समस्त चंद्रपूरकर असंच नाव घ्यायचं। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, जे कोणत्याही मंत्रालयाचं, कोणत्याही मंत्र्याचं नाव माहिती पडू देत नाही, स्वतःच उद्घाटनं करतात आणि हा चंद्रपूरच्या लोकांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे जिथं कोणाचंच नाव घ्यायचं नाही असं ते सांगतात। सत्ता उलटवून टाकण्याची आणि सत्ता परिवर्तन करण्याची ही सुरुवात आहे। आज या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की माझी आई मंगला सरोदे इथे उपस्थित आहे। इतक्या सभा झाल्या आणि तिने सांगितलं की नागपूरच्या सभेनंतर मी कुठे आले नाही, तुमच्या आधी हॉलमध्ये सभा होत होत्या आणि आता मैदानात होत आहेत, 5-5, 6-6 हजार लोक येतात, तर मला प्रत्यक्ष बघायचं आहे। एवढा प्रवास करून ती आली, मी तिला म्हटलं नको येऊ नये, पण ती आली, कारण की ती तसं पाहिलं तर परिवर्तनाची शिलेदार आहे, साथीदार आहे। माझे वडील बाळासाहेब सरोदे यांनी इंदिरा गांधींनी जेव्हा इमर्जन्सी लावली तेव्हा आंदोलन केलं आणि हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवल्यामुळे जवळपास 13-14 महिने ते कारागृहात होते, तिहाड सेंट्रल प्रिझनमध्ये। माझी इथे बहीण पण आहे, स्मिता सिंगलकर। एकत्रित आठवण मला एक फक्त सांगायची आहे, मी नागपूरला सांगितली होती की जेव्हा माझे वडील, माझी आई आणि माझी बहीण त्या सायकल रिक्षामध्ये माझ्या मामाच्या घरी नागपूरला जात होते आणि अचानक दुकानं बंद व्हायला लागले, शटर पडायला लागले, लोकांची धावपळ व्हायला लागली, तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं की काय झालं आहे, तर रिक्षावाल्यांनी सांगितलं की इंदिरा गांधी का किसी ने मर्डर कर दिया है। मग थोड्या वेळाने माझ्या बहिणीने, ती लहान होती, तिने वडिलांकडे पाहिलं तर ते रडत होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं। मग माझ्या बहिणीने विचारलं की तुम्ही तर इंदिरा गांधींविरुद्ध आंदोलन केलेलं आहे, तुम्हाला त्यांच्यामुळे तुरुंगात जावं लागलं आहे, मग तुम्ही कशाला रडता? माझ्या वडिलांनी जे उत्तर दिलं ते महत्त्वाचं आहे। त्यांनी सांगितलं आमचा लढा इंदिरा गांधींच्या हुकुमशाही विरुद्ध होता, अशा प्रकारे मारण्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। आमचा पण लढा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यक्तींविरुद्ध नाही, त्या प्रवृत्तींविरुद्ध आहे। राहुल गांधींनी तेव्हा लावलेल्या आणीबाणीबद्दल आता माफी मागितली, काही वर्षांपूर्वी। आपल्या आजींनी केलेल्या चुकीची स्वतः त्यांनी माफी मागितली, जेव्हा की त्यांना माफी मागण्याचा मुळीच काही गरज नव्हती, पण त्यांनी मोठ्या मनाने माफी मागितली। इंदिरा गांधींना सुद्धा त्यांची चूक नंतर उमगली, त्यांनी सुद्धा देशाची माफी मागितली। माफी मागणे, मनापासून माफी मागणे, प्रामाणिकपणे प्रायश्चित्त झालाय म्हणून माफी मागणे, ही परंपरा आणि संस्कृती आहे देशाची। इंदिरा गांधींनी माफी मागितली आणि लोकांनी, जनतेने त्यांना माफ केलं। कारण नसताना त्यांच्या नातवांनी माफी मागितली,
जनतेने समजून घेतलं की बरोबर आहे, एक कलमाचा वापर करून, संविधानिक कलमाचा वापर करून जी इमर्जन्सी लावली होती तरीसुद्धा ती चुकीची होती. आमचं आज स्पष्ट म्हणणं आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत ती छुपी आणीबाणी आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही कलमाचा वापर केलेला नाही, पण सगळ्या यंत्रणा मोडकळीस आणलेल्या आहे. म्हणून आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना विरोध आहे. हे स्पष्ट सांगताना मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणून आपल्यासमोर उपस्थित झालेलो नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण सगळेजण यावेळेस विचारपूर्वक पद्धतीने मतदान करून भाजपच्या एकाही उमेदवाराला निवडून द्यायचं नाही, नरेंद्र मोदींचं सरकार पाडायचं. हा जिल्हा ओळखला जातो काही लोकांसाठी. देवाजी खोब्रागडे असतील, आंबेडकरवादी राजाभाऊ खोब्रागडे जे पहिले खासदार झाले, शांतारामजी पोटदुखे आणि अनेक इतर जण. हा जिल्हा ओळखला जातो गोंड आणि कोलाम या संस्कृतीसाठी, जे अत्यंत खुल्या मनाचं जीवन जगत असतात. हा जिल्हा ओळखला जातो जंगलासाठी. हा जिल्हा ओळखला जातो कोळसा खाणीसाठी. हा जिल्हा ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये उजेड पसरवण्यासाठी. आणि इथे जर अंधार झाला असेल या देशामध्ये तर इथल्याच लोकांची जबाबदारी आहे की संपूर्ण देशामध्ये उजेड तुम्ही पसरवला पाहिजे. हे थर्मल पॉवर स्टेशन आहे महाराष्ट्राचं असं आपण समजू. आणि इथून आता परिवर्तनाची सुरुवात सगळ्या भारतभर पसरली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आजच्या राजकारणाने जे आव्हान आपल्यासमोर उभं केलेलं आहे ते खूप मोठं आहे. ते मल्टी डायमेन्शनल आहे, कारण की राजकारणाचा अत्यंत गैरवापर ठोक पद्धतीने, छाती ठोक पद्धतीने, कधीकधी छातीचा आकार सांगून आपल्यासमोर करणारे नरेंद्र मोदी. आपण नैतिकता पाळणारं राजकारण बघितलं. अनेक जण गुन्हेगारीतून राजकारणात आले, पण गुन्हेगारीतून राजकारणात आलेल्या माणसाला थेट भारताचा गृहमंत्री करणं हे आपण याच्या आधी पाहिलं नव्हतं. आणि म्हणून संघ परिवाराने जे विष पेरण्याचं काम सुरू केलेलं आहे नागपूरमधून, ज्याचे मुख्य इथे तुमच्या इथे राहतात मोहन भागवत, कशासाठी एवढं विषारी काम तुम्ही करता हा प्रश्न आपण विचारायचा नाही का नागरिकांनी, की बाई भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानाचा तुम्हाला आदर आहे की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर आपण उपस्थित करू शकलो पाहिजे. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे मोहन भागवतांनी, कारण की ते चंद्रपूरचे आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे त्यांच्या घरासमोर जाऊन एवढ्याच संख्येने, की तुम्हाला संविधान मान्य आहे का, तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे. ज्या पद्धतीने हे लोक राज्यकारभार करतायत, ज्या ज्या लोकांना मांडीवर घेत आहेत, जे एका विशिष्ट रंगाचं राजकारण करत आहेत, काही धर्मांविरुद्ध आणि जातींविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम सातत्याने हे करतात, त्याबद्दल यांच्यासमोर आपण प्रश्न विचारला पाहिजे. निर्भय बनो ही चळवळ महात्मा गांधींनी खरं तर हा शब्द दिला. महात्मा गांधींनी चंपारणच्या निळीच्या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडताना, शेतकऱ्यांची बाजू घेताना, शेतकऱ्यांसोबत उभं राहताना या आंदोलनाला जो पाठिंबा दिला त्यामुळे यश मिळालं. आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की गांधीजींनी आणखी काही दिवस इथं थांबलं पाहिजे, आमचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवावे लागतील, तुम्ही निर्भय बना. आत्मनिर्भर भारत हा शब्दसुद्धा महात्मा गांधींनी दिला, जो नरेंद्र मोदींनी चोरला. आम्ही सत्यावर आधारित काम करतो म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की हा निर्भय बनो शब्द गांधींनी दिला. हुकुमशाही विरुद्धच्या लढाईसाठी गांधींनी तो शब्द तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या काळात दिला. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन झालं, संपूर्ण क्रांतीचा नारा देण्यात आला, दारिद्र्याविरुद्ध, बेरोजगारीविरुद्ध एक आंदोलन पेटलं. आणि तेव्हासुद्धा जयप्रकाश नारायणांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक युवकांनी निर्भय बनोचा नारा मान्य केला आणि निर्भय बनो चळवळ तेव्हासुद्धा काही प्रमाणात सुरू झाली. आणि आत्ता ही चळवळ सुरू झाली आपल्या सगळ्यांच्या मदतीने, आणि जी वाढलेली आहे त्यातून हे दिसते की एक मोठा राग, असंतोष लोकांच्या मनात आहे.
खरं आम्ही काही लोकमान्य टिळक आणि त्यांच्या दर्जाचे नाही, पण असंतोषाचे जनक होण्याची संधी प्रत्येक सामान्य माणसाला मिळू शकते, तुमच्या सगळ्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. एक समान धागा आहे की महात्मा गांधींनी निर्भय बनो शब्द दिला तेव्हा एक हुकुमशाही होती ब्रिटिशांची. जयप्रकाश नारायण यांनी नारा दिला निर्भय बनोचा तेव्हा एक हुकुमशाही होती इंदिरा गांधींची आणीबाणीच्या स्वरूपातली. आणि आता एक हुकुमशाही आहे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप यांची. हुकुमशाही विरुद्ध निर्भय बनो ही एक इतिहासाची साखळी आपल्याला याच्यातून दिसून येते. या कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक राजकीय पक्षाचे नेते, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, ओरिजिनल शिवसेनेचे लोक इथे उपस्थित आहेत, ओरिजिनल राष्ट्रवादीचे लोकसुद्धा इथे उपस्थित आहेत, वंचित बहुजन आघाडीचे लोक इथे उपस्थित आहेत, आप पक्षाचे अनेक लोक इथे उपस्थित आहेत, दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे लोकसुद्धा इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानतो. अशाच एकत्रितपणे तुम्ही जर ही निवडणूक लढवली तर कोणी तुमच्यासमोर उभं राहू शकत नाही. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. कोणताही अमृत महोत्सव, कोणता तरी इव्हेंट असं साजरं करण्याचं एक तंत्र आहे नरेंद्र मोदी साहेबांचं. त्याचा काहीतरी मोठा विषय करायचा, मोठा वातावरण तयार करायचं, मोठे मोठे पडदे लावायचे, मोठे चित्र आणि स्टिकर आणि बॅनर लावायचे, जे प्रकार आपल्या इथले मुनगंटीवार भाऊसुद्धा शिकलेले आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा सहभाग नाही, ज्यांचा तिरंगा या राष्ट्रध्वजावर विश्वास कधी नव्हता, राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींना ज्यांनी कधी मान्यता दिली नाही, ते आता आपल्याला शिकवतात की तिरंग्याचं महत्त्व काय आणि घरघर तिरंगा लावा म्हणतात. म्हणून मी तुम्हाला चंद्रपूरच्या लोकांना म्हणतो, तुम्ही खरंच जा मोहन भागवत यांच्या घरी, त्यांना विचारा कोणत्या सालापासून नागपूरच्या संघ बिल्डिंगवर तिरंगा झेंडा लावायला लागले, विचारा एकदा. भगव्या झेंड्याशिवाय यांना इतर कोणताही झेंडा मान्य नाही. असे लोक आता आपल्याला शिकवतात तिरंगा आणि राष्ट्रध्वजाचं महत्त्व काय. हे भारताचं दुर्दैव आहे, आपण समजून तरी घ्यायला पाहिजे. काही गोष्टी त्यांनी चंद्रपूरच्या पर्यावरणाच्या सांगितल्या. चंद्रपूरमध्ये आल्या आल्या मला जाणवलं सगळ्यात पहिले ते म्हणजे इथली हवा खराब आहे. इथल्या हवेमध्ये प्रचंड धूळ आहे. इथली हवा माणसाच्या आरोग्यासाठी फुफ्फुसांची वाट लावणारी आहे. आणि मग मला जेव्हा बंडूभाऊंनी सांगितलं की इथे काही फुफ्फुसं चौकात लावले होते, तर 8 दिवसात ते फुफ्फुसं काळे झाले. 6 दिवसात. जर अशा प्रकारची हवा असेल, वातावरणामध्ये प्रदूषण असेल, तर कोणत्या प्रकारचा विकास आपण आणलेला आहे जो चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे इथले लोक झोपलेले असतात का? आज आम्ही त्यांना आत्ता सकाळी नोटीस देऊन आलेलो आहे. त्यांचं काम आहे ॲम्बियंट एअर क्वालिटी, म्हणजे हवेचा दर्जा त्यांनी मोजला पाहिजे. दर 3 महिन्यांनी त्याचे अहवाल दाखल केले पाहिजे, जाहीर केले पाहिजे लोकांसाठी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेबसाईटवर ते त्यांनी जाहीर का केले नाही? त्यांनी हवेमध्ये डस्ट किती प्रमाणात आहे त्याचं प्रमाण जाहीर केलं पाहिजे. त्यासाठी उपाययोजना काय करणार हे सांगितलं पाहिजे. ते त्यांनी का केलं नाही? कोणाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूरचे सब रिजनल ऑफिसर काम करतात, याचं उत्तर आम्ही त्यांना नोटीसमधून मागितलेलं आहे. मी एका दिवसात हे करू शकतो? माझं इथल्या सगळ्या वकिलांना, इथे अनेक वकील बसलेले आहेत, त्यांना माझं आव्हान आहे, इथल्या सगळ्या पर्यावरणाच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाने काम सुरू केलं पाहिजे. आपली हवा आहे, आपलं नाक आहे, आपलं तोंड आहे, आपण श्वास घेणार आहे. आपल्याला उत्तम हवाच मिळाली पाहिजे. 3-3 किलोमीटरवर तुम्ही प्रोजेक्ट ओढून आणता. ज्या पद्धतीने इथे तो ताडोबा महोत्सव आता साजरा झाला, मी त्याची माहिती घेतली. वाघाच्या नावाने फारच राजकारण सुरू आहे असं दिसलं. एखाद्या वेळेस वाघाला कळलं तर वाघ खाऊन टाकेल यांना. ताडोबा महोत्सव कोणाचा होता? जवळपास 11 ते 15 करोड रुपये खर्च करण्यात आले. आपल्या जनतेच्या टॅक्समधून मिळालेला हा पैसा आहे, लक्षात ठेवा.
हा ताडोबा महोत्सव आदिवासींचा होता का? आदिवासींच्या प्रश्नांना, आदिवासींच्या जीवनांना, आदिवासींच्या संस्कृतीला आणि आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तूंना भाव देऊन विक्री वाढली पाहिजे, त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी हा ताडोबा महोत्सव होता का? हा ताडोबा महोत्सव जंगलासाठी होता का? हा ताडोबा महोत्सव जंगलातल्या प्राण्यांच्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी होता का? हा ताडोबा महोत्सव ॲनिमल आणि मॅन कॉन्फ्लिक्ट, ह्युमन कॉन्फ्लिक्ट जो आहे, प्राणी आणि मानवांचा जो संघर्ष इथं सुरू आहे त्याच्याबद्दलचा उत्तर काही शोधण्याचा होता का? हा ताडोबा महोत्सव सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होता. आणि म्हणून आमचा विरोध आहे अशा पद्धतीने पैसा खर्च करण्याला. सुधीर भाऊंची काही चुकी नाही. त्यांचे नेते नरेंद्र मोदी दररोज स्वतःवर 1 कोटी रुपये दररोज स्वतःवर हे जाहिरातीसाठी खर्च करतात. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते, ज्यांनी संविधान लिहिताना सांगितलं की आपल्याला बजेटरी प्रोव्हिजन करताना सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा आलेख वरती नेता आला पाहिजे. मग आठवण येते महात्मा गांधींची, ज्यांनी सांगितलं की जनतेमध्ये काम करणाऱ्या नेत्याची जबाबदारी आहे आणि तो योग्य जबाबदारी पार पाडतो का, याचं सूत्र गांधींनी सांगितलं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या टॅक्समधून आलेल्या पैशाचा काय फायदा होतो याच्यावरून त्या नेत्याचा दर्जा ठरतो. मग हे 13 करोड रुपये 15 करोड रुपये खर्च करून जो ताडोबा महोत्सव घेतला त्याचा चंद्रपुरातल्या आदिवासींना, गोंड कोलाम लोकांना आणि या चंद्रपूरमधल्या लोकांना काय फायदा झाला? एक फायदा मला सांगा. जर झाला नसेल तर हा गुन्हेगारी स्वरूपाचा खर्च आहे आणि याच्यासाठी जबाबदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत. चंद्रपूर हे प्रदूषण युक्त शहर झालेलं आहे. इथे अनेक ॲक्शन प्लॅन झाले, मी ते वाचले सगळे. काही उपयोग त्याचा होताना आपल्याला दिसत नाही, त्याची अंमलबजावणीच होत नाही. कारण आपण प्रश्न विचारत नाही. कोळसा खाणी मी पाहिल्या, इथल्या ज्या कोळसा खाणी खोदण्यात आलेल्या आहेत त्यातून जी मातीचा उपसा झालेला आहे त्याचे मानवनिर्मित कृत्रिम डोंगर तयार झालेले आहेत. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे झाडं येत नाहीत. मुद्दाम झाडं लावण्यासाठी तिथे प्रयत्न करावे लागतात, तसे कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही. पण जेव्हा वावटळ येते, जेव्हा वादळ येते, तेव्हा मात्र सगळी माती ती अशी वाहून येते चंद्रपुरामध्ये आणि परत इथल्या लोकांचं आयुष्य कमी करते. लक्षात घ्या, जेव्हा बराक ओबामा अमेरिकेतून भारतात आले तेव्हा सांगितलं की त्यांच्या या 5-6 दिवसाच्या स्टेमधून त्यांचं 4 दिवसाचं आयुष्य कमी झालेलं आहे. एवढं दिल्लीतलं वाईट वातावरण आहे, असा रिपोर्ट त्यांनी अमेरिकेत नंतर प्रसिद्ध केला. आणि मग वॉशिंग्टन पोस्टपासून सगळ्या न्यूजपेपरनी, ज्यांचे दिल्लीत ऑफिसेस आहेत परदेशातल्या न्यूजपेपरचे, त्यांनी त्यांच्या मालकांना तिकडच्या कळवलं की दिल्लीतलं ऑफिस हलवा तर आम्ही काम करतो, नाहीतर आमचा राजीनामा घ्या. आपण समजून घेतलं पाहिजे की माणसं आपल्या आयुष्याबद्दल किती सजग आहेत. आणि इथे जर आपल्या आयुष्याची धुळधाण होत असेल तर त्यासाठी जबाबदार जे असतील त्यांनी कामच केलं नसेल तर त्यांना आपण आता हाकललं पाहिजे. त्यांनी सांगितलं स्किन डिसीजबद्दल वगैरे, मी काही ते बोलत नाही. इरई नदीचा प्रश्न घेऊन माझ्याकडे अनेक जण आले होते. अजूनही तो इरई नदीचा काही प्रश्न संपलेला नाही. नदी आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाची आहे, त्यांच्यासोबत पर्यावरणाचं एक सहजीवन जगणं किती आवश्यक आहे ते बंडू धोत्रे आपल्याला सांगू शकतील. पण शहरात जे मानवनिर्मित पूर त्याच्यामुळे निर्माण होतात की आजूबाजूला जे नाले काढण्यात आलेले आहेत ते किती धोकादायक आहे याचा शास्त्रीय विचार झाला पाहिजे असं मला वाटते. हे निर्भयपणे बोलण्याचे जे प्रश्न आहेत जे बोलले गेले नाही ते मी आपल्यासमोर सांगतो. प्रोसोपी जुलिफेरा काटेरी बाबूळ हे टर्मिनेटर स्वरूपाचं जे झाड आहे ते सगळीकडे वाढलेलं आहे. ते काढण्यासाठी नुसती खरं तर कोर्टात केस केली पाहिजे, कारण की बाकीच्या कोणत्याही झाडांना, वृक्षवल्लीला ते वाढू देत नाही. नुसतं हिरवं दुरून दिसणारं झाड आपल्या कोणत्याही उपयोगाचं नाही. इथे कारखान्यांना ISO अवॉर्ड मिळालेले आहे. ISO मानांकन कसं मिळते विश्वंभर चौधरींना माहिती आहे. आपण शोधून काढायला पाहिजे की यांना प्रत्येक वर्षी ISOचं मानांकन कसं मिळते, कोणत्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल नॉर्म्स म्हणजे पर्यावरणीय मानकं हे मान्य करतात आणि पाळतात, हा विषय आहे. इथे रहदारीचा खोळंबा आहे, आम्ही पाहिलं. इथे लोकांना वाट मिळत नाही, रस्त्यावर बरेच ठिकाणी सिग्नल नाही.
सुरजागडचा मगाशी प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की वनहक्कांचा प्रश्न चंद्रपूर आणि गडचिरोलीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी ज्या काही सगळ्या पर्यावरण संमत्या धडाधड द्यायच्या आणि सगळ्या उद्योगांनी आपलं पर्यावरण नासधूस करून टाकायची अशी परवानगी दिलेली आहे, तो अत्यंत मूर्ख प्रकार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. एटापल्ली, भामरागड, सगळ्या गडचिरोलीमध्ये एक ब्लॉक सुरू झाला, त्यांनी सांगितलं आता एकच ब्लॉक सुरू झाला तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. अजून 8 ब्लॉक सुरू होणार आहेत. पूर्ण आपली जमीन पोखरून काढणार आणि आपलं जीवन जर व्यतीत होत असेल तर आपण त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. कारण की ओव्हरलोडिंग केलेले 40-40 टन कोळसा भरलेले ट्रक या चंद्रपूरच्या रस्त्यांवरून धावणार आहेत आणि सगळे रस्ते उखडून टाकणार आहेत. न झाकता प्रवास करणारे ट्रक का पकडले जात नाही? पर्यावरण विभाग यांचा काय करतो हे यांना आपण विचारलं पाहिजे. मी पाहिलं इथे, मला खूप आनंद झाला. खरं तर आम्हाला संविधानाची उद्देशिका देताना मला विनंती करायची होती की आम्हाला गोंडी भाषेत कोणीतरी संविधानाची उद्देशिका लिहिली ती द्यायला पाहिजे होती. किती मोठी गोष्ट आहे ही की गोंड समाजाने आपल्या भाषेमध्ये संविधानाची उद्देशिका तयार केलेली आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिलेले आहे. आपण सगळ्यांनी ते ऐकलेले आहेत. काही जण बोलले असतील, काही जण बोलले नसतील, काही जण घाबरलेले असतील, पण आता निर्भय झाले असाल तर बोला आणि त्यांना विचारा 50 कोटीचा वृक्षारोपण घोटाळा कसा झाला? कुठे झाडं लावले, किती झाडं जगले, त्याचं मूल्यांकन केलं का? विचारा त्यांना. नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, प्रत्येक कार्यक्रमाचा इव्हेंट करायचा आपल्या पैशातून. माझी बहीण इथं म्हणत होती की इथे किती मोठा तिरंगा झेंडा लावला आहे. मी म्हटलं जर एक दिवस नेत्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून एवढा मोठा तिरंगा लावला तर आपण मान्य करू. लोकांच्या पैशातून तर कोणी पण झेंडा लावेल. गडचिरोलीमध्ये जंगलाला आगी लागतात आणि गडचिरोली त्या जंगलांना आगी लागणारा टॉप 1चा जिल्हा असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये 5 नंबरवर, महाराष्ट्र 5 नंबरवर आहे जंगलांना आगी लागण्याबद्दल. त्याच्याबद्दल मी अंबाझरी जंगलाला नागपूरची आग लागते म्हणून एक केस दाखल केली. तर लगेच सरकारने अलर्ट होऊन ॲफिडेविट दाखल केलं की वणवा प्रशिक्षण आणि वनवा काय त्यांना प्रतिबंधक अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारं केंद्र इथं चंद्रपूरमध्ये उघडलं असं सांगितलं. तिथे किती काम होते हे पाहिलं पाहिजे. कारण की महाराष्ट्रभर वणवे सुरू आहेत आणि ते थांबले पाहिजे. प्रशासन आणि पत्रकार हे सगळेजण निर्भय बनून जर काम केलं तर हे चांगलं होऊ शकते. इथे ट्रॅफिक चौक आहे ना चंद्रपूरमध्ये. ट्रॅफिक चौक आहे पण तिथे ट्रॅफिक सिग्नल नाही आहे. म्हणजे मी एका दिवसात जे पाहिलं ते तुम्हाला सांगतो. आता आजची सभा ही सुधीर मुनगंटीवार, भाजप, मोदी, शहा यांच्यासाठी रेड सिग्नल आहे. चारशे पार, अब की बार 400 पार असे काही म्हणत असले तरी आपला नारा आता आहे अब की बार हद्द पार. आम्ही भारतीय लोक ही संविधानाच्या प्रस्ताविकातली ओळ. सगळ्यात पहिले 2 शब्द आता आपल्याला जिवंत करायचे आहे. आम्ही भारतीय लोक हे शब्द जिवंत झाले, माणसं उभे राहिले, इथले मतदार उभे राहिले, सज्ञानपणे आणि माहिती प्रदान पद्धतीने उभे राहिले तर राजकारणाची परिस्थिती आणि दर्जा बदलू शकतो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे अनेक जण दिसतात. त्याच्यामध्ये मध्यंतरी इथले सांस्कृतिक मंत्री यांनी घोषणा केली की लंडनमधल्या अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियममधून आम्ही वाघनखं आणणार आहे ना. आपल्या इथलेच आहेत ते महान व्यक्ती. शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं आणणार. अनायसे मी लंडनमध्ये होतो. मग मी त्या अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियममध्ये गेलो. त्यांना म्हटलं की हे नखं कुठं ठेवलेले आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडून असे गेले की तिथे सगळे भारतीय बऱ्याच गोष्टी आहेत. तिथे मी प्रत्यक्ष गेलो तर तिथे नखं नव्हते. तिथे पाटी लिहिली होती की सध्या तात्पुरत्या परिस्थितीसाठी हे नखं काढून दुसरीकडे ठेवण्यात आलेले आहे. मग मी पुन्हा त्या मॅनेजरकडे आम्ही गेलो. त्यांना विचारलं की नखं कुठे आहेत. तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारसोबत आमचा एक करार झालेला आहे. 3 वर्षासाठीचा करार आहे आणि 3 वर्ष हे नखं आम्ही त्यांना देणार आहे. आपल्या इथले इतिहासकार
त्यांचं नाव मी विसरलो, इंद्रजित सावंत, त्यांनी सांगितलं, व्हिडिओ करून जाहीरपणे महाराष्ट्राला सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं नाही आहेत. इंग्रजांनी सुद्धा हे मान्य केलं, तिथे जे ठेवलेले आहेत तिथे सुद्धा हे लिहिलेलं आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाही आहेत. मग सुधीर मुनगंटीवार एवढं ओरडून ओरडून का सांगतात की हे शिवाजी महाराजांनी वापरलेले नखं आम्ही आणतोय म्हणून? आणि बरं, नखं कशासाठी आणतात? काय फायदा आहे आपल्याला सांगा? महाराष्ट्रातल्या एका तरी माणसाला बरं स्वतःचे नखं वाढवले तर फायदा तरी होईल काहीतरी. जे शिवाजी महाराजांनी वापरलेच नाही ते नखं आणणार. आणि ते ठेवले का त्यांनी तिथे अजूनही? कारण की तिथले ते लोक आम्हाला म्हणाले की त्यांचा असा विचार आहे, असं आम्हाला कळलं की हे नखं एका काचेच्या ट्रकमध्ये ठेवून महाराष्ट्रात फिरवणार. आणि म्हणून आम्ही त्यांना पाठवले नाही, कारण की आम्हाला एकच लोकेशन, एकच स्थान त्यांनी नक्की दिल्याशिवाय आम्ही त्यांना नखं देणार नाही. माझं स्पष्ट आव्हान आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना. ते माझ्या या व्हिडिओवर तिथून व्हिडिओ केला, त्याच्यावर चिडले आणि अद्वा तद्वा ते बोललेले आहे. त्याचा व्हिडिओ पण मी पाहिलेला आहे. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचं भावनिक राजकारण करता, तुमचा पक्ष ते राजकारण करतो, पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाही. कारण की शिवाजी महाराजांचं तत्त्व होतं की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रमोशनसाठी वापरायचा नाही, जनतेसाठी वापरायचा. जर तुमचं खरं असेल तर तुम्ही महाराष्ट्रासमोर तो जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना त्या म्युझियमसोबत, तो तुम्ही जाहीर करा पारदर्शक पद्धतीने. मग आम्ही पाहतो आणि मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. हे जे सगळं लपवालपवीचं राजकारण सुरू आहे त्याला जनता आता कंटाळलेली आहे. ज्या जुन्या तटबंदीमध्ये एक चंद्रपूर गाव जुनं वसलेलं आहे, तिथले लोक, तटबंदीच्या बाहेर वसलेल्या नवीन चंद्रपूरमधले लोक आणि या चारही गेटमधून इथं जमलेले सगळे लोक आता सत्ता परिवर्तन करणार आहे. आम्हाला राष्ट्रध्वजाचं महत्त्व शिकवणाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजे. अनेक त्यांचे भ्रष्टाचार उघडपणे आपण बोललो पाहिजे, कारण की आपलं सरकार आहे. एकदा निवडून आलेला कोणत्याही पक्षाचा माणूस होतो तो आमचा आहे, आमचं सरकार आहे, आमचे पंतप्रधान आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे निवडून आले असेल कोणत्याही पक्षातर्फे, पण जे सांस्कृतिक कार्यमंत्री असतील, वनमंत्री असतील तर ते आमचे मंत्री आहेत. आम्ही त्यांना प्रश्न नागरिक म्हणून विचारणार. ही निर्भय नागरिकाची संकल्पना आहे. हे आम्ही सत्य बोलतो आणि म्हणून आमच्या जीवाला धोका आहे. विश्वंभर चौधरी, मी आणि माझ्यासह काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या जीवाला धोका आहे. याची प्रचिती आम्हाला सांस्कृतिक नगरी म्हणून घेणाऱ्या पुण्यामध्ये आली, जेव्हा आम्ही एका कार्यक्रमासाठी जात असताना आमच्या कारवर हल्ला करण्यात आला. भाजपच्या गुंडांनी, राष्ट्रवादी अजितदादा गटासोबत गेलेल्या गुंडांनी, पतित पावन संघटना आणि एबीव्हीपीच्या गुंडांनी आमच्यावर हमला केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण आजकाल अनेक लोक व्यवस्थांमधले पाळीव स्वरूपात वागत आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस आहेत, ज्याच्यामध्ये काही न्यायाधीश आहेत, ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, ज्याच्यामध्ये CBI आहे, ज्याच्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे काही अधिकारी आहेत. हे सगळेजण पाळीव लोक आहेत. आणि अशा पाळीव कमिशनरनी सांगितलं पुण्यातल्या, जे आत्ताच नागपूरमधून तिथं गेलेले आहेत, कारण की कोणाची तरी नागपूरमधल्या माणसाचे ते आवडते आहेत, त्यांनी सांगितलं की तुमच्यावर जिवंत मारण्याचा हमला झाला, याचा पुरावा मिळत नाही, दिसून येत नाही, म्हणून आम्ही 307चं जीवे मारण्याचं कलम लावत नाही. मी आपल्यासमोर कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे भेदभाव सांगतो. उदय सामंत नावाचे एक मंत्री आहेत या सरकारमधले, ते पुण्यातून एकदा जात होते का गाडीतून, काही असंतोष असलेल्या लोकांनी त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावून मारली केवळ, तर त्या लोकांवर 307 कलम दाखल झाला. आमच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्याच्यातून मोठे मोठे काठ्या टाकल्या, रॉड टाकले, एवढे मोठाले दगड आमच्यावर टाकले, तेव्हा 307चं कलम लावलेलं नाही. हा जो भेदभाव आहे कायद्याबद्दलचा, हा नष्ट झाला पाहिजे. नरेंद्र मोदी आता एका सभेत आले, ते सांगत होते कि अभी अभी मैं आपके साथ बात कर रहा हूँ तो मैं 100 रुपये सिलेंडर के कम करके आया हूँ. आपल्याला माहीत नाही का किती उल्लू बनवणार इथे बसलेल्या माणसांना, इथे बसलेल्या सगळ्या भगिनींना, संसारी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती नाही का की 400 रुपयाचं असलेलं सिलेंडर यांनीच 1200 रुपये केलं.
आणि आता 100 रुपये कमी करून आलो म्हणतात. 800 रुपये तर वाढवलेलेच आहे, त्याच्याबद्दल बोल. महागाईबद्दल हे केवळ निवडणुकीच्या वेळेस बोलतात. आपल्या सगळ्यांना हे भिकारी समजतात आणि म्हणून हे 80 करोड लोकांना मी मोफत अन्नधान्य देणार असं सांगतात. ते 2014 मध्ये आले तेव्हा त्यांनी मोफत अन्नधान्य व्यवस्था सुरू केली असं ते सांगतात. 5 वर्षात हे भुके लोक असलेले, ज्यांच्या पोटात भूक आहे, असे गरीब लोक हे काय म्हणतात आपण त्याला, त्या दर्जा त्यांचा न वाढवता तसेच त्यांनी ठेवले. 2019 नंतर पुन्हा या दारिद्र्य रेषेखाली त्यांना ठेवून पुन्हा यांनी अन्नधान्य वाटप केलं आणि आता हे म्हणतात अगले 5 साल के लिए मैं 80 करोड लोगों को मोफत में धान्य देने वाला हूँ. म्हणजे आपल्याला भिकारीच ठेवणार आहेत 80 करोड लोकांना. आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध करायचा आहे, कारण की यांना प्रशासन जमत नाही, यांना केवळ स्वतःची जाहिरात जमते. सकाळी या इथल्या मैदानावर, त्या वन विभागाच्या तिथल्या मैदानावर ते मुलं सगळे व्यायाम करत असतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, कसून व्यायाम करतात, अभ्यास करतात, स्वतःचं शरीर तयार करतात आणि डोकंसुद्धा तयार करतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण स्थिरस्थावर झालो पाहिजे असे वाटणाऱ्यांची एक मोठी संख्या इथे आहे. पोलीसमध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या इथे आहे. आणि त्या स्पर्धा परीक्षेचं, त्यानंतर सरळ सेवा भरती परीक्षाचा भ्रष्टाचार यांनी इतका मोठा केलेला आहे की 70 पेपर्स लीक झालेले आहेत. मुलांच्या भविष्याशी खेळणारं हे सरकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक तासाला 2 बेरोजगार युवक आत्महत्या करतात. 20 ते 24 वयोगटातले बेरोजगार असलेले 44% लोक झालेले आहेत. 30 लाखापेक्षा जास्त सरकारी पदं रिकामे आहेत, तरी यांना ते पदं भरता येत नाही. 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी भारतामध्ये निर्माण करण्याचं श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते. आणि म्हणून या माणसाचा आपण वेगळा विचार आता केला पाहिजे. एक सकारात्मक राजकारण आम्ही या दृष्टीने सुरू केलं आपल्या सगळ्यांच्या मदतीने, की आपण नागरिक म्हणून आता या सगळ्या प्रश्नांचा विचार करणार. आपण आता डोक्याने काम करणार. शेपूट किंवा तशा प्रकारचा एक अवयव होता आपल्याला आधी, दुसरा कोणता तरी, त्या अवयवाचं नाव काही असेल. हळूहळू काय झालं, त्याचा वापर होत नव्हता, त्याची आवश्यकता नव्हती शरीराला आणि तो अवयव नष्ट होत गेला, तो अंतर्गत गेला आता कुठेतरी. शेपूट आता काही माणसाला राहिली नाही, तो अवयव राहिला नाही. भारतामध्ये 2014 पासून बुद्धी आणि डोकं याचा वापर न करणाऱ्यांची जी संख्या निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे अशी भीती निर्माण झालेली आहे की कदाचित बुद्धी नसलेलेच काही लोक आता जन्माला येतील का. नरेंद्र मोदींनी जी बुद्धिहीनता आणलेली आहे, कारण त्यांचा शिक्षणाचा आणि शाळेचा काही त्यांचा संबंध नाही, त्यामुळे तशाच पद्धतीने त्यांनी भारताचं राजकारण हे वाढू शकते याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला बिंडोक समजून राजकारण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर या दोघांचा हात धरून आपण चाललो तर ही लोकशाही पुन्हा जिवंत होऊ शकते. भाजपनी जे नुकसान केलेलं आहे, जी पडझड केलेली आहे, त्याची सगळ्यात जास्त झळ शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना बसलेली आहे. आणि आता शेतकरी, दलित, अल्पसंख्याक, कामगार आणि विद्यार्थी यांनी ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदींना मत द्यायचं नाही. आता आम्ही जेव्हा असं सांगतो तेव्हा लोक म्हणतात की मग नरेंद्र मोदींचं सरकार गेलं, नवीन सरकार आलं, ते लोक चांगले असतील का, त्याची गॅरंटी काय. गॅरंटी काहीच नाही. ते सुद्धा लोक वाईट असू शकतील, तेव्हा सुद्धा आपण प्रश्न विचारू. पण आता हे सरकार बदललं पाहिजे. नवीन चुका करणाऱ्या लोकांना येऊ द्या, पण तुमचं आम्ही पाहिलं 10 वर्ष, आता बस झालं, हे आपल्याला सांगायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. राजकीय मतस्वातंत्र्य दाबून टाकण्यात येत आहे. आता इलेक्शनच्या वेळेस इथं जे राजकीय लोक आहेत, राजकीय पक्षाचे लोक आहेत, त्यांना माहिती आहे की भाजप व्यतिरिक्त जे लोक असतील त्यांना मैदान मिळू देणार नाही, त्यांना मुद्दामून पोलीस परवानगी देणार नाही, त्यांना कार्यक्रमाच्या आधी अगदी 1 तास आधी परवानगी देतील की ते लोक जमू शकले नाही पाहिजे. अशा पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन जर होणार असेल तर नागरिकांनी त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाला, भाजपला सुद्धा
आपलं मत मांडण्याचा हक्क आहे, त्यासाठी त्यांना मैदान मिळालं पाहिजे, जागा मिळाली पाहिजे आणि लोकांपर्यंत आपलं मत त्यांना पोहोचवण्याचा हक्क आहे, आपण मान्य केलं पाहिजे. तर आपण आंबेडकर प्रेमी आहोत, तर आपण संविधानावर प्रेम करणारे आहोत. जातीभेद न मानण्याचं शिक्षण देणारं, प्रशिक्षण देणारं हे जे संविधान आहे, हे यांनी जाती धर्मामध्ये विभागून टाकलेलं आहे. 10 वर्षात लोकशाही संस्थांची जी मोडतोड यांनी केलेली आहे, सगळ्या स्वायत्त संघटना संस्था, विशेषतः ED, CBI या सगळ्या संस्था यांनी ज्या पद्धतीने मोडकळीस आणलेल्या आहे ते आपण पाहिलं तर आपल्याला सार्वभौमत्व वाचवण्याची लढाई आहे, समजून घेतलं पाहिजे. इथे सार्वभौम नागरिकाला म्हटलेलं आहे की आम्ही लोकांप्रती लिहून हे संविधान लोकांना अर्पण करतो. लोक म्हणजे नागरिक महत्त्वाचा आहे. ते सार्वभौमत्व आपलं टिकवायचं असेल तर आपल्याला भारत सरकारची स्थापना आता करायची आहे आणि मोदी सरकार नको हे सांगायचं आहे. संविधानाने स्पष्ट सांगितलं आहे भारत सरकार असेल, मोदी सरकार नको. इथं गाड्या लागलेल्या आहेत काही ठिकाणी. वन विभागाच्या ऑफिसमध्ये रेस्ट हाऊसच्या जवळ त्या याच्या गाड्या लावण्याची काय गरज आहे? मोदी सरकार कोणी त्यांना तिथं पार्किंगची जागा दिली आहे का? तुम्ही मंत्री आहे म्हणून कुठे पण कसाही वापर कराल? वाघ तुमचे, जंगल तुमचं, सगळं काही तुमचंच, असं चालणार नाही. जी सरकारी जागा आहे ती सरकारच्या कामासाठीच वापरायची, दुसऱ्यांच्या कामासाठी वापरायची नाही. समाजात त्यांनी प्रचंड तेढ निर्माण केलेली आहे. त्यासाठी खोटेपणावर आधारित सिनेमे काढणं, अक्षय कुमार सारखे पाळीव अभिनेते आणणं, त्यांना सांगणं अशी स्टोरी घ्या, त्याच्यावर सिनेमा काढा. आतापर्यंत कॅनडाचा सिटीजन होता, आता झाला भारताचा नागरिक, त्याला लगेच तिकीट दिलं तिकडून पंजाब का हरियाणामध्ये. यांनी सगळं केलं तर चालते. आणि ते सोनिया गांधींनी भारतीय नागरिकत्व घेतलं, बेकायदेशीरपणे त्या इथं राहिल्या नाही. बाकायदा 7 वर्ष झालं भारतीय माणसाशी लग्न झाल्यावर त्यांनी योग्य कायदेशीर प्रक्रिया करून नागरिकत्व घेतलं, तरी इटालियन बाईला पंतप्रधान करणार का हे म्हणणारे. आता मग कॅनडाच्या माणसाला कसं दिलं तुम्ही तिकीट? यांनी सगळं केलेलं चालते आणि दुसऱ्यांनी काही केलं की यांना चालत नाही. मग हे संस्कृती, धर्म, इटालियन हे ते सगळं आणतात. यांची जी दुतोंडीपणा आहे ती पद्धत आपण ओळखली पाहिजे. यांनी जो सिनेमा काढला केरळ स्टोरी हा धादांत खोटा सिनेमा आहे आणि माझं म्हणणं आहे की तो 370 कलमाबद्दलचा सिनेमासुद्धा तसाच खोटारडा आहे. केरळ स्टोरीमध्ये यांनी सांगितलं 30,000 मुस्लिम मुली, त्यांचं धर्मांतर, त्यांना पळून नेणं, त्यांच्याशी लग्न करून त्यांना परदेशात कुठेतरी जाऊन विकणं, अशा प्रकारचं ट्रेलर यांनी रिलीज केलं. सगळ्या भारतीय लोकांचं मन विषण्ण झालं. एकदम वाईट वाटायला लागलं ते ट्रेलर पाहिल्यावर की एवढा वाईट प्रकार सुरू आहे. आपल्या हिंदूंच्या मुली पळवतात. जेव्हा कोर्टामध्ये याच्याबद्दलचे आक्षेप घेण्यात आले, यांनी बातम्या कुठे येऊ दिल्या नाही, पण हे सुप्रीम कोर्टात घडलेलं मी सांगतो आपल्याला. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस आली, हायकोर्टामध्ये अनेक केसेस झाल्या आणि तिथे युक्तिवाद सुरू झाले, तेव्हा दिग्दर्शकाला, प्रोड्युसरला कोर्टाने विचारलं की 30,000 मुली अशा पळून नेलेल्या असतील तर अत्यंत दुःखद आहे आणि आम्हाला राग येण्यासारखं हे आहे. आम्ही याची जनहित याचिका म्हणून दखल घेऊ शकतो. तुम्ही आम्हाला 30,000 मुलींची नावं द्या. यांनी सांगितलं की त्या 30,000 मुली तर नव्हत्या, त्यांची नावं आम्ही देऊ शकत नाही. मग तुम्ही 30,000 मुली कसं म्हटलं? त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष 3च मुलींची स्टोरी आहे. त्यांनी मग सांगितलं बरं 3च मुलींची स्टोरी असेल तर ही खरी स्टोरी आहे का? सत्य घटनेवर आधारित आहे का? त्यांनी सांगितलेले सत्य घटनेवर आधारित नाही, आम्ही सिनेमाची थोडीशी लिबर्टी घेऊन थोडी चांगली स्टोरी म्हणून मांडलेली आहे. मग तुम्ही जर तशी स्टोरी मांडली असेल, सत्य घटनेवर आधारित नसेल, तर तुम्ही डिस्क्लेमर तिथे दिलं का की हे सत्य घटनेवर आधारित फिल्म नाही? तुम्ही तर प्रसारित करता की सत्य घटनेवर आधारित आहे. मुस्लिम समाजाबद्दल राग, द्वेष आणि घृणा निर्माण करण्याचं काम करणारे जे लोक आहेत, जे मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव आपण सगळेजण एकत्र राहत होतो त्यांच्यामध्ये दुही निर्माण करणारे लोक आहेत, यांना नकार दिला पाहिजे. कोर्टाने सांगितलं तुम्ही डिस्क्लेमर द्या, नंतर फिल्म काढायची. कोर्टाने त्यांना विचारलं तुम्ही असं ट्रेलर काढलं, त्याची परवानगी घेतली का? त्यांनी सांगितलं नाही, आम्ही परवानगी घेतली नाही, आम्ही घेणारच होतो. का घेणारच होतो?
सेन्सॉर बोर्डची परवानगी घेतल्याशिवाय कोणी ट्रेलरसुद्धा रिलीज करू शकत नाही, तिथे यांची हिंमत कशी होते? कारण की यांचे वडील नरेंद्र मोदी, अमित शहा बसलेले आहेत, ते आपल्याला कोणाला काही हात लावू देणार नाही, ते माहिती आहे यांना, म्हणून हे बेकायदेशीर काम करतात. हे लक्षात घ्या की आपल्याला कोणत्या धर्माबद्दलचा राग करायचा नाही किंवा खूप विशेष कोणावर प्रेमसुद्धा करायचं नाही. आपल्याला संविधानिक भूमिकेतून या सगळ्यांकडे पाहता आलं पाहिजे. ही बेकायदेशीरता जे करत आहेत ती चुकीची आहे. निर्भय बनोतर्फे मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचा कट्टरवादी हिंदुत्वाला विरोध आहे, आमचा कट्टरवादी मुस्लिम असलेल्यांना विरोध आहे, कट्टरवादी ख्रिश्चन असलेल्यांना विरोध आहे, सगळ्या कट्टरवादाला आमचा विरोध आहे. पण माणूस म्हणून जर ओळख तुम्ही मिटून टाकत असाल आणि कुणाची मुस्लिम म्हणून ओळख करत असाल, कुणाची दलित आणि बौद्ध म्हणून निर्माण करत असाल ओळख, आम्हाला ते मान्य नाही. सगळ्यांना समानतेने राहण्याचा हक्क आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा या सगळ्याच गोष्टींमुळे, जी आपण त्याला फालतूगिरी असं म्हणू, ती करत असल्यामुळे ते समाजामध्ये येण्यासाठी घाबरतात. ते काय राहुल गांधी नाही आहे निडरपणे समोर येण्यासाठी. हा फक्त छातीचे मापं सांगतो, लोकांसमोर येत नाही. राहुल गांधी समोर येतात, लोकांना अरे भाई आप आओ, आपका क्या कहना, यहाँ बैठो, करून दाखवा. असं एकदा विचारू दे त्या माणसाला प्रश्न तुम्हाला सगळ्यांसमोर. तुम्ही तर आता 10 वर्ष होत आले, एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. 2 लहान मुलं नरेंद्र मोदींना तिथे प्रश्न विचारतात जाऊन. एकदा गोष्ट आहे का आपली काल्पनिक, ते प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे मोठे पंतप्रधान झाले, शिकले, कारण यांना ते वाटते की मुलांनी आपल्याजवळ येऊन असे प्रश्न विचारले पाहिजे, कारण का पंडित नेहरूंना असे मुलं घेराव करून बसायचे वगैरे, म्हणून आपणही तसंच करायचं. मग हे बसायचे तिथं. त्या एका मुलाने विचारलं की तुम्हाला सगळ्यात कोणत्या पेपरची भीती वाटत होती? याच्याकडे काही उत्तरच नाही. दुसरा मुलगा जास्त चाणाक्ष होता, तो म्हणाला त्यांना बॅलेट पेपरची भीती वाटते. ईव्हीएमच्या घोटाळ्यामधून आणि साशंकतेने निवडून येणाऱ्या या सरकारबद्दल आम्हाला शंका आहे. ईव्हीएमवरूनच आपल्याला मतदान करायचं आहे, तरीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी मतदानाला जायचं आणि भाजप विरुद्ध मत करायचं. भित्रेपणा यांचा पराकोटीला गेलेला आहे. त्यामुळे पेगेसिससारखा व्हायरस आणून, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणून इतरांच्या मोबाईलमध्ये पाळत ठेवायची, कोणाशी कोण बोलतात ते लक्षात ठेवायचं, त्याच्यावर त्यांनी पाळत ठेवायची. नरेंद्र मोदी म्हणतात मी रात्री झोपतच नाही, देशासाठी काम करतो. आम्ही खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केला, रात्री काय काम करतात. मग लक्षात आलं पेगेसिसवरून हे दुसऱ्यांचे कॉल ऐकतात. माझं स्पष्ट मत आहे, खूप देशासाठी काम करू नका. म्हणजे नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे, देशासाठी खूप काम करू नका, झोपत जा. याच्यानंतर आपल्याला झोपणारा माणूस पंतप्रधान पाहिजे. रात्री नैसर्गिक पद्धतीने झोपणारा माणूस निवडा जो पंतप्रधान असेल, कारण की जो झोपत नाही तो चांगला विचार करू शकत नाही, मानसिक संतुलन त्याचं बिघडते. आज या चंद्रपुरातून हे बोलताना आपल्याला नक्की सांगायला पाहिजे की मोहन भागवत यांना जी काही Z+ सुरक्षा दिलेली आहे, त्यांनीच विचारलं आहे काही जणांना की मला कशासाठी Z+ सुरक्षा दिली, एवढं काय गरज नाही आहे. कारण का त्यांना लक्षात आलेलं आहे कशासाठी दिली. त्यांना Z+ सुरक्षा त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दिलेली आहे, कुठे जातात, कोणाशी काय बोलतात, आपल्या विरुद्ध काही षडयंत्र करतात का. कारण हुकुमशहाचं एक महत्त्वाचं लक्षण असते की आपल्या जवळच्या लोकांवर पण ते विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून RSSचे प्रमुख मोहन भागवत हे नरेंद्र मोदींच्या नजरकैदेत आहेत. ते स्वतंत्र नाही. इलेक्ट्रोल बॉन्ड नावाचा जो काही यांनी एक महाभ्रष्टाचार केलेला आहे 2017 पासून सातत्याने सुरू आहे, इतिहासातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हटला जाईल अशा प्रकारचा आहे. कारण की याच्यामध्ये एक षडयंत्र आहे. भ्रष्टाचार करणारे जे डायरेक्ट माणसं असतात ना, मला इतके पैसे आणून दे, मग बॅगमध्ये लपून ठेव, ड्रॉवरमध्ये, असा हा भ्रष्टाचार नाही आहे. हा भ्रष्टाचार विचारपूर्वक पद्धतीने षडयंत्र करून की आपल्याला मोठ्या मोठ्या उद्योगांकडून फंडिंग मिळालं पाहिजे, आपला पक्ष श्रीमंत झाला पाहिजे, यासाठी हा प्रकार 2017 पासून केलेला आहे. आणि आज भाजप ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे जो सगळ्यात जास्त श्रीमंत जगामध्ये आहे. आणि म्हणून भाजपशी लढणं सोपं नाही, हे लक्षात घ्या.
पण मग आपल्याला आठवलं पाहिजे वाक्य, डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. आपण सामान्य माणसं, पैशाची आपल्याला काही गरज नाही. यांनी जी सवय लावली आहे ना आपल्या अनेक जणांना, काय म्हणतात त्याला, कॅश घ्या आणि वोट द्या. आता लोक हुशार झालेले आहेत, ते म्हणतात पैसे द्या, मतं आम्ही कुणाला द्यायचे ते ठरवतो. तुम्हाला काय ठरवायचं ठरवा, पण भाजपला मत देऊ नका. पैशाच्या बाबतीचा निर्णय तुम्ही घ्या. राजकीय पक्षांबद्दल खूप प्रेम वाटल्याने कोणी काही मदत निधी देत नसतात. भारतीय जनता पक्षाला जो 10,000 कोटीचा मदत निधी तिथे जमा झालेला आहे त्याच्याबद्दलची स्पष्टता त्यांनी दिली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तर परत यांची लाचार असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया कोर्टात जाऊन सांगते की 30 जूनपर्यंतचा वेळ द्या, कारण की यांना सगळं स्थिरस्थावर करायचं आहे, सगळे पुरावे पुसून टाकायचे आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं चालणार नाही, आत्ताच्या आत्ता जाहीर करा आणि इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर डिक्लेअर करा. भ्रष्ट उद्योगपती आणि सरकार यांच्यामधलं साटलोटं आता लवकरच बाहेर येईल. आणि त्यामुळे मला असं वाटते की यांनी त्या प्रकरणाला RTI लागू नये असं सांगणं, त्यानंतर त्यांनी जनतेचा सतत अपमान करणं, याच्यामध्ये इथे जे वकील बसलेले आहेत त्यांना मी मुद्दाम सांगतो की एक तत्त्व आहे कायद्याचं, त्याचं नाव आहे क्विड प्रो को. क्विड प्रो को म्हणजे काय? कायद्याचं एक तत्त्व आहे, त्यात काय म्हटलेलं आहे की मी काहीतरी गोष्ट कोणाला तरी केली असेल, त्याचा मला काहीतरी फायदा होत असेल तर तसं करणं हे चुकीचं आहे प्रशासनाच्या दृष्टीने. मग ज्यांनी यांना डोनेशन दिले आहे राजकीय पक्षाला, त्यांना कोणते कोणते उद्योग मिळाले, त्यांना कोणत्या कोणत्या जमिनी मिळाल्या, त्यांना ते मदत निधी दिल्यानंतर काय फायदे झाले हे आता लोकांसमोर येणार आहे आणि त्यातून आपल्याला यांचा खरा भ्रष्ट चेहरा समोर येणार आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, एकच इलेक्शन कमिशन असणं, याच्यातून निवडणुका आता ज्या जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये यांचं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हुकुमशाही हे आणत आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं लागेल. सगळ्या भ्रष्ट लोकांना यांनी आपल्यामध्ये घेतलेलं आहे. लोकसभेत त्यांचे सध्या 303 लोक आहेत आणि हे म्हणतात आमचे 303 उमेदवार आहेत, 303 प्रतिनिधी आहेत, संसद सदस्य आहेत. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये केवळ 134 जणं हे यांचे ओरिजिनल भाजपचे आहेत. लक्षात घ्या, 303 पैकी केवळ 134 जणं केवळ भाजपचे आहे आणि 169 खासदार हे दबाव टाकून भ्रष्ट मार्गाने, ईडीच्या मार्गाने सीडी चढून इथं आणलेले आहे. याच्यामधले 77 तर 303 मधले काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे यांची ओरिजिनल ताकद अत्यंत कमी आहे, लक्षात घ्या. आणि या निवडणुकीमध्ये भारतातल्या लोकांनी ठरवलं तर 250 पर्यंत यांची घसरण होणार आहे. जर कोइलेशन गव्हर्नमेंट आलं, पूर्ण बहुमताचं सरकार आलं नाही, नरेंद्र मोदींची कुवत नाही, स्वभाव नाही आणि नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये ती ताकद नाही की ते कोइलेशन म्हणजे मिलीजुली सरकार ते चालू शकतील, अशी त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता नाही, त्यांच्यामध्ये ती सहनशीलता नाही. आणि त्यामुळे आपल्याला नवीन सरकार अशा पद्धतीने येताना दिसू शकेल याचा विश्वास आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळंच सरकार आलेलं आहे, त्याला आपण असं म्हणू शकतो एक फुल दोन हाफ. एक भाजप आहे, एक पळून नेलेले शिवसेना आहे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस फोडून नेलेले काही लोक आहेत. धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं, शिवसेना एकनाथ शिंदेंना दिलं, घड्याळ अजितदादांना दिलं, राष्ट्रवादी त्यांना देऊन टाकलं. तरीसुद्धा यांची एवढी घाबरगुंडी उडालेली आहे की लोक यांना मानणार नाही, यांना माहीत झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ओरिजिनल नाही, हे सगळ्यात जास्त पहिले कोणाला कळलं असेल तर हे भाजपला कळलेलं आहे. भाजपला नक्की माहीत आहे की हे ओरिजिनल नाहीत. आत्ता सत्ता स्थापनेपुरती यांचा उपयोग होऊ शकतो, नंतर यांचा काही उपयोग नाही, हे भाजपला कळल्यामुळे आता त्यांना सांगत आहेत की ठीक आहे उमेदवार 1-2 तुमचे द्या, पण कमळाच्या चिन्हावर लढायचं. काय तुम्ही कपटानी छळानी राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलं, छल कपट करून उद्धव ठाकरेंच्या हालअपेष्टा करून तुम्ही त्यांचं धनुष्यबाण घेतलं. आता तुम्हाला विश्वास नाही तुमच्यावर कर्तृत्वावर, कारण की हे कर्तृत्वावरच नाही, यांचं कर्तृत्व भ्रष्टाचारावर आधारित.
आणि म्हणून नरेंद्र मोदींचं सुद्धा कर्तृत्व असंच आहे की ते आपल्याला दाखवत आहेत की मंदिर बनवून सगळे प्रश्न संपू शकतात. ठीक आहे, मंदिर मस्जिद बांधून सगळे प्रश्न संपत असतील ना, तर त्या लोकांना आपण आपले पैसे घरातले देऊ, आपले दागिने आपल्या स्त्रियांचे काढून दागिने विकून त्यांना पैसे देऊ. मंदिरं बांधा, मस्जिदी बांधा, म्हणजे मग हॉस्पिटल बांधायची गरज नाही, शाळा कॉलेज बांधायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. असं होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला यांना बदलायला पाहिजे. एक दोन महत्त्वाचे मुद्दे मी मांडतो आणि मग इतर अनेक मुद्दे माझे मित्र विश्वंभर चौधरी मांडतील. की अनेक जण आज या परिस्थितीमध्ये आणि असे आहेत की जे एकनाथ शिंदे यांना सोडून एकनाथ शिंदेसोबत जे पळून गेले त्यापैकी अनेक जण एकनाथ शिंदेंना सोडून परत ओरिजिनल शिवसेनेमध्ये येण्यासाठी तयार आहेत. मी आपल्याला नावं वाचून दाखवतो. साधारणतः 1 डझन आमदार आहेत जे पळून गेलेले, जे परत येण्यासाठी तयार आहेत. त्याच्यामध्ये आहे श्रीनिवास वनगा, पालघर. आमची मीटिंग झाली आहे पालघरला निर्भय बनूची. कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये. श्रीनिवास वनगा, पालघर. लता सोनवणे, चोपडा. महेंद्र दळवी, अलिबाग. आमदार प्रकाश सर्वे, मागाठाणे. बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर. चिमणराव पाटील, एरंडोल. नितीन कुमार तळे, बाळापूर. प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद मध्य. उदयसिंह राजपूत, कन्नड, संभाजीनगर. महेश शिंदे, कोरेगाव, सातारा. प्रकाश आबिटकर, राधानगरी, कोल्हापूर. हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे. कारण की त्यांना लक्षात आलं आहे आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही. राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे. शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात. आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही. जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही, शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही, तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही. आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील आणि तसे निवडून देण्यासाठी आपण सगळेजण पुढाकार घेतला पाहिजे. नरेंद्र मोदींच्या खोटं बोलण्याबद्दल मी खूप जास्त काही सांगत नाही, ते सततच खोटं बोलत असतात. पण एक फार गमतीशीर खोटं आहे ते मी सांगतो मुद्दाम, बाकी तर तुम्ही व्हिडिओ पाहत असता. म्हणजे अत्यंत थापाड्या माणूस जसं म्हणतात, त्यांचं मोदी आडनाव नसतं तर कदाचित नरेंद्र थापा असं आडनाव राहील. हे म्हणतात 8,50,000 संडास एका आठवड्यात बांधले. 84 संडास म्हणजे याचा अर्थ एका मिनिटात बांधले. म्हणजे याचा अर्थ 5 सेकंदात 7 संडास बांधले. आता साधा विचार करा, इथे सगळ्यांनी 5 सेकंदात 7 संडास बांधतो हा माणूस, तेवढ्या वेळात आपली होत पण नाही. एवढं जास्त खोटं बोलायचं असते का? आणि लोक ऐकतात. मग कधी सांगतो की दररोज एक युनिव्हर्सिटी मी काढतो, दररोज IIT एक स्थापन करतो, हर दुसरे दिन एक IIM में निकालता हूँ. काही खोटं बोलता तुम्ही. एक लक्षात घ्या की आपल्याला ते प्रचंड महामूर्ख आणि बिंडोक समजत आहेत. त्यामुळे आता अलर्ट होण्याची गरज आहे. हे दाखवून दिलं पाहिजे की आपण सगळे ओरिजिनल डिग्री असलेले शिकलेले लोक आहोत. अनेक खोटे नाटे पसरवणारे जे खूप आहेत. आता हे खोटं नाटंसुद्धा खरं मानणारे लोक आहेत, हे दुर्दैव आहे. मग एक तत्व असते की खोटं बोलणाऱ्यांना माहीत आहे तो खोटं बोललेला आहे आणि ऐकणाऱ्यांना माहीत आहे तो खोटं बोलला आहे तरी ते खरं मानत आहेत. अशा वेळेस ते खोटं राहत नाही. आणि म्हणून आपल्याला हे सत्य जे आहे नवीन स्वरूपाचं आपल्याला प्रस्थापित करावं लागेल. नरेंद्र मोदी सतत नाटकी पद्धतीने जे करतात, आमचे मित्र विश्वंभर चौधरी फार चांगलं सांगतात त्यांच्याबद्दल, जे काही कपडे बिपडे. आता तर एक शेवटचा भयानक फोटो आला होता असा, म्हणजे कशासाठी तुम्ही असं करता? तुम्ही लगेच काय धार्मिक झाले वगैरे असं आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नरेंद्र मोदींना माहीत आहे की देव नसतो आणि धर्मसुद्धा नसतो, तो पाळला नाही तरी चालतो. हे नरेंद्र मोदींना माहिती आहे. हा अत्यंत चालाक माणूस आहे जो धर्मच मानत नाही कोणत्याच प्रकारचा.
त्यांचा धर्म आहे राजकारण, त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार. मग आता अधर्मी माणसं आपल्याला पाहिजे की नाही हे आपण ठरवलं पाहिजे. एक त्या व्हॉट्सअपवर आलं होतं, ते मी वाचून दाखवतो तुम्हाला. तुम्ही वाचलं असेल काही जणांनी, ते फार चांगलं काही काही जण लिहायला लागलेत. त्यांनी असं लिहिलं की वो कभी नेहरू बनना चाहते हैं पर अक्ल नहीं, वो कभी शास्त्री बनना चाहते हैं पर सादगी नहीं, वो कभी इंदिरा बनना चाहते हैं पर कलेजा और जिगर नहीं, वो राजीव बनना चाहते हैं पर दूरदृष्टि नहीं, वो मनमोहन बनना चाहते हैं लेकिन डिग्री नहीं. आपल्याला ह्या लोकांना ओळखता आलं पाहिजे, जे निवडणुका आल्या की बेटी बचाव म्हणतात आणि निवडणुका झाल्या की बलात्कारी बचाव म्हणतात. ब्रिजभूषण सिंग यांचा खासदार, यांचा मंत्री, ज्याच्यावर बलात्काराचे, सेक्शुअल हॅरेसमेंटचे, लैंगिक त्रास दिल्याचे आरोप आहे, ते पण भारतासाठी ज्यांनी मेडल आणलेलं आहे ऑलिम्पिकचं, अशा महिलांनी, कुस्तीगीर महिलांनी आरोप केले, तेव्हासुद्धा नरेंद्र मोदींनी या बलात्कारी लोकांची बाजू घेतलेली आहे. हा यांचा परिवार आहे. मी त्याची काही यादी वाचत नाही. आपल्याला यांचा परिवार आपल्याला खूप मोठा आहे, तो माहिती असेल. महाराष्ट्रातले 70 भ्रष्टाचारी नेते वेगवेगळ्या पक्षातले आज यांना शरण गेलेले, हा यांचा परिवार आहे. आपला परिवार हा सुसंस्कृत आहे. आपला परिवार हा लोकशाही आणि संविधान मानणारा आहे. नरेंद्र मोदींचा परिवार वेगळाच आहे. हे म्हणतात आता मोदी गॅरंटी. मोदी गॅरंटी म्हणजे काय? काही आपल्याला समजत नाही. कशाची गॅरंटी यांनी दिली? एक बाई फार फिरत होती व्हॉट्सअपवर हे आल्यावर, सगळ्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाईल, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाईल. ही बाई काही ना काही सांगायचा प्रयत्न करत होती सगळ्यांना. आणि तिचं म्हणणं काय होतं? तिने सांगितलं 7 फेरों की गॅरंटी तो मुझे भी दी थी. या माणसाजवळ गॅरंटी नावाची कोणतीही गोष्ट नाही. आपण लोकांना उल्लू बनवू शकतो याचा प्रचंड आत्मविश्वास आणि त्याच्यामुळे फुगलेली छाती, याच्यातून आपल्याला तावडीतून या संविधान सोडवायचं आहे. आणि म्हणून ही लढाई आहे. गरिबांसाठी काम करणारं सरकार आपल्याला पाहिजे. काम करून, प्रयत्न करून त्याच्यामध्ये यश नाही आलं तर आपण ते समजू शकतो. परंतु काहीच न करता केवळ जाहिरातबाजी करायची, हे चुकीचं आहे. मला शेवटचा मुद्दा मांडला पाहिजे की या महाराष्ट्रातले भाषणखोर, जसं दरोडेखोर शब्द असतो तसा एक नवीन शब्द लक्षात घ्या, भाषणखोर. महाराष्ट्रातले भाषणखोर, किंचाळणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलुषित केलेला आहे. वकील म्हणून मला वाईट वाटते हे सांगताना आपल्यासमोर, हा कबुली जबाब देताना मला वाईट वाटते आपल्यासमोर की भारतीय संविधानाच्या चिंधड्या उडवण्याचं काम इथल्या विधानसभेच्या दालनात झालेलं आहे, जे राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे. मला हे सांगताना वाईट वाटते की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी कोणत्याही प्रकारचा कायदा न पाळता जो निकाल शिवसेनेचं ते धनुष्यबाण आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेंना देताना वापरलेला आहे, जो अधिकार त्यांनी राष्ट्रवादीचं नाव आणि घड्याळ चिन्ह अजितदादांना देताना वापरलेला आहे, तो बेकायदेशीर आणि घटनाबाह्य प्रकार आहे. मी काही कोणाची बाजू इथे मांडत नाही, परंतु ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा छळ करण्यात आलेला आहे, मानसिक छळ एखाद्या राजकीय नेत्याचा केलेला आहे, आणि जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी त्यांना सांगितल्यानुसार दिलेला आहे, त्या निर्णयाने महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत ताणतणावाचं राजकारण सुरू केलेलं आहे. सतत भीतीखाली जगणारे राजकीय नेते, झोप न येणारे राजकीय नेते या सगळ्या प्रकारामुळे वाढलेले आहेत. आणि याच्यासाठी दोषी असलेले, याच्यासाठी गुन्हेगार असलेले 3 लोक आहेत: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. ज्यांना संविधानावर प्रेम असेल, जे बाबासाहेब आंबेडकरांनी घट्ट धरून ठेवला आपल्या हातामध्ये की या संविधानानुसार देश चालला पाहिजे, ज्यांना त्या संविधानावर प्रेम असेल त्यांनी यावेळेस भाजपला आणि या बंडखोरांना मत द्यायचं नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की यांनी ठरवलेला व्हीप, त्याला दिलेली मान्यता बेकायदेशीर आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं 123व्या परिच्छेदामध्ये की एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देणं, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय बेकायदेशीर होता. अनेक निर्णय त्यांनी दिले आणि त्यांनी सांगितलं की हा विषय जो आहे तो पक्षांतर बंदी कायद्याचा आहे आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या 6व्या परिच्छेदानुसार हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं संविधान म्हणत असल्यामुळे हा निर्णय देण्याचे सगळे अधिकार त्यांना आहेत. आम्ही त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवतो. हे करताना सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देऊन त्यांच्याकडे पाठवला, जो माझ्या दृष्टीने एक वकील म्हणून मी पाहतो तेव्हा संविधानिक चौकटीत बसणारा पूर्ण निर्णय आहे. फक्त राहुल नार्वेकर यांना डिक्लेअर करायचं होतं की हे सगळेजण अपात्र आहेत, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी निर्णय काय दिला? सगळेजण पात्र आहेत, कोणीच अपात्र नाही. राष्ट्रवादीमधलं सुद्धा अजितदादा वगैरे कोणीच अपात्र नाही. कारण काय दिलं यांनी याच्यामध्ये? शिवसेनेच्या संदर्भात केसमध्ये यांनी कारण दिलं, मी कोणालाच अपात्र ठरवत नाही, कारण की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे. जर हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे तर राहुल नार्वेकर साहेब, आपल्याला ही केसच चालवण्याचा हक्क नाही. कारण की भारतीय संविधानानुसार केवळ पक्षांतर बंदीचा कायदा असेल, पक्षांतर केल्यासंदर्भातला वादविवाद असेल तरच तुम्ही निर्णय देऊ शकता. पक्षांतर्गत वादाचा असेल तर तुम्हाला निर्णय देण्याचा शून्य अधिकार आहे. मग तुम्ही निर्णय का दिला? महाराष्ट्राच्या जनतेने यांना प्रश्न विचारला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने यांना कोणतेही प्रश्नोत्तर न करता, सवाल जवाबचा कार्यक्रम तिथे न करता 1 मिनिटात निर्णय देण्याची गरज आहे की तुम्ही निर्णय दिलेला चुकीचा, बेकायदेशीर आहे. तुम्ही म्हणता की हे पक्षांतर बंदी प्रकरणच नाही, पक्षांतर्गत वादाचा आहे, तर मग तुम्ही निर्णय का दिला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने यांना विचारला पाहिजे. कदाचित ते विचारणार, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि म्हणून आपला मुद्दा हा राहुल नार्वेकरांशी संबंधित नाही. आम्ही विश्वंभरन मी तर आम्ही तिथे सभा घेण्याचं ठरवत आहे. राहुल नार्वेकरांच्या सगळ्या इथं जाऊन 3 सभा आम्ही घेणार आहे. राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघात हा माणूस निवडूनच नाही आला पाहिजे. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. एका मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं की उद्धव साहेबांना सल्ला देण्यात आला, महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यांनी सल्ला दिला की ज्यावेळेस हे पळून गेले, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, तिथून महाराष्ट्रात मुंबईत येत होते, तेव्हा एक आमदार विदर्भातले नितीन देशमुख हे त्यांच्या तावडीतून पळून आले आणि पळून येऊन त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यासाठी नकार दिला आणि ते पळून आले, उद्धव साहेबांना भेटले. तेव्हा त्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी उद्धव साहेबांना सल्ला दिला की तुम्ही मुख्यमंत्री आहात, जसे मुंबईमध्ये यांचं जसं आगमन होईल एकनाथ शिंदेंचं, तुम्ही यांची तक्रार घ्या आत्ता नितीन देशमुखांची की माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून, आणि लगेच आल्या एकनाथ शिंदेंना उचला, आतमध्ये टाका. तुम्हीच मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे गृह खातं आहे, तुम्ही सँक्शन द्या स्वतःलाच की आम्ही सँक्शन परवानगी देत आहे, मंत्री असूनही आमदार असूनही यांना अटक करण्यात यावी. लगेच उचललं असतं तर आज हे सगळं रामायण महाभारत झालं नसतं. पण उद्धव साहेब हे एक कनवाळू माणूस आहे, फॅमिली पर्सन आहे, पालकत्वाच्या भूमिकेतून सगळ्यांकडे पाहतात. त्यांना वाटलं की हे सुधारणा होईल, यांच्यामध्ये मुंबईत आल्यावर कदाचित कोणीतरी बोलायला येईल, आपण परिस्थितीमध्ये सुधारणा झाली तर माफ करून देऊ. पण हे तशा दर्जाचे लोक नाही, हे आपल्याला दिसलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या त्रासातून एक माणूस तयार झालेला आहे, एक माणूस उभा आहे ताठ कण्यानी. ज्यांचं कण्याचं ऑपरेशन झालं तरी तो माणूस ताठ कण्याने उभा आहे आणि निर्भयपणे उभा आहे, जो या नरेंद्र मोदींच्या दहशतवादी प्रकारच्या राजकारणाला, दबाव तंत्राला उत्तर देतो आहे. त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. एक माणूस भारतामध्ये उभा आहे ज्याचा पप्पू म्हणून छळ करण्यात आला, ज्याला हिनवण्यात आलं, चिडवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की मैं कितना भी मुझे चिड़ाओ, मैं आपके तरफ प्यार ही दे दूंगा. मोहब्बतचं दुकान लावणारा हा माणूस निर्भयपणे उभा आहे नरेंद्र मोदींच्या हिंसाचाराच्या विरुद्ध, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि अमित शहाच्या दडपशाही विरुद्ध. त्याचं नाव आहे राहुल गांधी. असे नेते तयार करण्यासाठी नरेंद्र मोदींचे धन्यवाद की हे लोक आता लोकशाही वाचवणार आहेत. आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि निर्भय नागरिक बनण्याची प्रक्रिया आपली या सभेनंतर पूर्ण होणार आहे. आणि आपण आता अनेक लोकांना हा संदेश द्यायचा आहे की आपल्याला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे. आणि ही निवडणूक नरेंद्र मोदी
भाजप विरुद्ध भारतीय लोक अशी असणार आहे. धन्यवाद.